Standard First, Subject Mathematics, Chapter 38, In, Out, Broad, Narrow. In, out, broad, narrow. Students, look here. What do you see on the table? टेबलावर तुम्हाला काय दिसतंय? सर, टेबलवर पेन्सिल आहे आणि एका वाटीत चॉकलेट्स आहेत. करेक्ट. या वाटीत चॉकलेट्स आहेत. म्हणजे ती चॉकलेट्स या वाटीच्या आत आहेत. इंग्लिशमध्ये आतला इन असं म्हणतात. मग आपण म्हणू शकतो की चॉकलेट्स आर इन द बाउल. आणि टेबलवर फक्त ही पेन्सिल आहे. म्हणजे पेन्सिल बाउलच्या बाहेर आहे. इंग्लिशमध्ये बाहेरला आउटसाइड असं म्हणतात. म्हणून आपण म्हणू शकतो की पेन्सिल इज आउट ऑफ द बाउल. नाव आय विल शो यू सम पिक्चर्स. ते पाहून मला सांगा यात इन काय आहे आणि आउट काय आहे. स्टुडंट्स, कॅन यू टेल वेअर इज द डॉग? कुत्रा कुठे आहे? सर, फर्स्ट पिक्चरमध्ये डॉग इज स्टँडिंग आउटसाइड द बास्केट अँड इन सेकंड पिक्चर डॉग इज इन द बास्केट. गुड. नाव टेल मी, वेअर इज द मॅन? माणूस कुठे आहे? सर, फर्स्ट पिक्चरमध्ये मॅन इज इन द कार अँड सेकंड पिक्चरमध्ये मॅन इज आउटसाइड द कार. करेक्ट. नाव आय विल शो यू one more picture. You have to tell me where are the mangoes? आंबे कुठे आहेत? सर, फर्स्ट पिक्चरमध्ये मँगोज आर इन द बास्केट अँड सेकंड पिक्चरमध्ये मँगोज आर आउट ऑफ द बास्केट. वाव, वेल डन स्टुडंट्स. मोहन, गो आउट ऑफ द क्लासरूम. म्हणजे वर्गाच्या बाहेर जा पाहू. मोहन, कम इनसाइड द क्लासरूम. वर्गात ये पाहू. स्टुडंट्स, तुम्हाला रुंद कशाला म्हणतात ते माहीत आहे का? आता आपण रुंद आणि अरुंद ओळखण्यासाठी काही पिक्चर्स पाहूयात. पण सर्वात आधी आपण इंग्लिशमध्ये रुंद आणि अरुंदला काय म्हणतात ते पाहूया. तर रुंदला म्हणतात ब्रॉड आणि अरुंदला म्हणतात नॅरो. आर यू रेडी टू सी पिक्चर्स? येस सर. बरं. पहा, तुम्हाला फर्स्ट पिक्चरमध्ये ब्रॉड म्हणजे मोठा रोड दिसतो आहे अँड सेकंड पिक्चरमध्ये नॅरो म्हणजेच चिंचोळा रोड दिसतो आहे. अँड वी हॅव टू कलर द पिक्चर शोईंग ब्रॉड रोड. सो आय विल कलर द बॉक्स बिलो द फर्स्ट पिक्चर. रुंद वाट असलेल्या चित्राखालची चौकट रंगवायची आहे. म्हणून मी फर्स्ट चित्राखालील चौकट रंगवतो आहे. स्टुडंट्स, नाव लुक ॲट दिस पिक्चर. या पिक्चरमध्ये 2 ब्रशेस दिले आहेत. यामध्ये कोणता ब्रश ब्रॉड आहे आणि कोणता ब्रश नॅरो आहे सांगा पाहू. सर, फर्स्ट ब्रॉड आहे आणि सेकंड चित्रातील ब्रश नॅरो आहे. आपल्याला नॅरो ब्रश खालचा बॉक्स कलर करायचा आहे. म्हणून मी नॅरो असलेल्या ठिकाणी कलर करतो. करेक्ट. हिअर इन बोथ द पिक्चर्स गर्ल्स frogs are given. Can you tell which frog is broad and which frog is narrow? And color the box below the narrow frog. कोणता फ्रॉक रुंद आहे आणि कोणता फ्रॉक अरुंद आहे आणि अरुंद असलेल्या फ्रॉक खालील चौकट रंगवा. सर, या पहिल्या चित्रातील फ्रॉक नॅरो आहे. म्हणून मी फर्स्ट फ्रॉक खालील चौकट रंगवली. नाव आय विल शो यू सम थिंग्स. ही पहा, एक वॉटर बॉटल अँड हा एक ग्लास आहे. बॉटलचे तोंड कसे आहे? सर, ते नॅरो आहे. आणि ग्लासचे? ते तर ब्रॉड आहे. आता हे बॉल पहा आणि हे कंटेनर पहा. यात काय ब्रॉड आहे आणि काय नॅरो आहे? सर, बॉल नॅरो आहे अँड हे कंटेनर ब्रॉड आहे. अगदी इझी आहे. In our day-to-day life,
we use words like in, out, narrow, broad many times. आपण रोज आत, बाहेर, रुंद, अरुंद असे शब्द वापरत असतो. समजा तुम्हाला या बॉटलमध्ये ग्रेन्स म्हणजे धान्य भरायचे आहे, तर ते पटकन भरता येईल का? नो सर, वेळ लागेल कारण बॉटलचे तोंड नॅरो आहे. अँड ग्लासमध्ये? ते पटकन भरून होईल. Excellent. This means you have understood broad, narrow very well, right? येस सर.